नमस्कार. द औरा अलाइनमेंट स्टुडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घेणार आहोत बिझनेस सक्सेस मेडिटेशन. तर सर्वांनी आजच्या आपल्या या बिझनेस ग्रोथ मेडिटेशन साठी तयार व्हायचं आहे. आजच्या या ध्यानामध्ये आपण आपल्या आत दडलेली यशाची ऊर्जा जागृत करणार आहोत. तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धी, धैर्य आणि योग्य निर्णय शक्ती आज आपण या ध्यानाच्या मार्फत सक्रिय करून घेणार आहोत. तर चला, एक शांत जागा निवडा आणि जिथे तुम्हाला कोणताही आवाज डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या. तो आवाज, दारावरची बेल, आजूबाजूला होणारा आवाज किंवा फोनची रिंग असा कोणत्याही प्रकारचा नसावा. त्यापासून थोडं दूर राहायचं आहे. ज्यांना हे मेडिटेशन बसून करणं अशक्य आहे असे लोक हे मेडिटेशन झोपून सुद्धा करू शकतात. त्यांनाही या ध्यान साधनेचा तेवढाच फायदा होणार आहे. एक जागा निवडल्यानंतर एकदम शांत बसायचं आहे. पायाखाली काहीतरी आसन ठेवायचं आहे. शरीराचा स्पर्श डिरेक्टली जमिनीला होऊ देऊ नका. खुर्चीवर बसलेले असाल तर पायाखाली काहीतरी आसन ठेवणं गरजेचं आहे. आता सुरुवात करूया. डोळे हलके बंद करा. डोळे हलके बंद करा आणि तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. आणि तुमचं संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धी प्रदान करीत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धी प्रदान करीत आहे. तर जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीर, मन, सात चक्र आणि औरामधून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या संपूर्ण शरीर, मन, सात चक्र आणि औरामधून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. सर्वांनी एकदम रिलॅक्स व्हायचं आहे. सर्वांनी एकदम रिलॅक्स व्हायचं आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता तुमचे दोन्ही तळहात आकाशाकडे करून मांडीवरती अलगद ठेवायचे आहेत. तुमचे दोन्ही हात तळहात आकाशाकडे करून अलगदपणे मांडीवर ठेवायचे आहेत आणि पुढील सूचनांचं पालन करायचं आहे. सर्वात पहिला, तुमची ज्या कोणत्या दैवतावरती, ईश्वरावरती श्रद्धा आहे त्यांचं स्मरण करायचं आहे. तुमची ज्या कोणत्या दैवतावर श्रद्धा आहे त्यांचं स्मरण करायचं आहे. आता बघा, तुमच्या कपाळाच्या मध्यभागी एक सौम्य प्रकाश तुम्हाला दिसत आहे. तुमच्या कपाळाच्या मध्यभागी एक सौम्य प्रकाशाचा वलय, तो प्रकाश पांढऱ्या रंगाचा आहे. असा प्रकाशाचा वलय तुमच्या दोन भुवयांच्या मध्ये कपाळावरती तुम्हाला दिसत आहे. हा प्रकाश तुमच्या विचारांना अगदी स्पष्ट करीत आहे. हा प्रकाश तुमच्या विचारांना अगदी स्पष्ट करत आहे. गोंधळ, संभ्रम आणि भीती पूर्णपणे तुमच्यापासून दूर करत आहे. तुमच्यामध्ये असलेला गोंधळ, संभ्रम आणि भीती तुमच्यापासून कायमस्वरूपी पूर्णपणे दूर नेत आहे. आता बघा, तुमचं मन हळूहळू स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमचं मन हळूहळू स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची शक्ती वाढत आहे. तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची शक्ती वाढत आहे. तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची शक्ती वाढत आहे. तुम्ही
तुमच्या यशासाठी आणि संपूर्ण आयुष्यासाठी योग्य तो निर्णय सहज घेऊ शकत आहात. तुम्ही तुमच्या यशासाठी आणि तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी योग्य तो निर्णय अगदी सहजपणे घेऊ शकत आहात. योग्य तो निर्णय अगदी सहजपणे घेऊ शकत आहात. आता स्वतःला कल्पनेमध्ये पहा. आता स्वतःला कल्पनेमध्ये पहा. तुमचा व्यवसाय वाढत आहे. तुमचा व्यवसाय वाढत आहे. तुमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक समाधानी होत आहे. तुमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक समाधानी होत आहे. नवीन संधी तुमच्याकडे आकर्षित होत आहे. नवीन संधी तुमच्याकडे आकर्षित होत आहे. तुमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक समाधानी होऊन हसतमुखाने तुमच्याकडून जात आहे. तुमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक समाधानी होऊन हसतमुखाने तुमच्याकडून जात आहे आणि तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये परत येऊन भेटण्याचं आश्वासन देत आहे आणि तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये परत येऊन भेटण्याचं आश्वासन सुद्धा देत आहे. तुमची सेवा, तुमच्या वस्तू लोकांच्या उपयोगी पडत आहेत. तुमच्या वस्तू, तुमची सेवा लोकांच्या उपयोगी पडत आहेत. तुमचं नाव, विश्वास आणि प्रतिष्ठा आता वाढत आहे. तुमचं नाव, विश्वास आणि प्रतिष्ठा आता वाढत आहे. तुमचं नाव, विश्वास आणि प्रतिष्ठा आता वाढत आहे. पैशांचा प्रवाह सहज आणि सातत्याने तुमच्याकडे येत आहे. पैशांचा प्रवाह सहज आणि सातत्याने तुमच्याकडे येत आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, स्थिर आणि मजबूत झालेले आहात. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, स्थिर आणि मजबूत झालेले आहात. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, स्थिर आणि मजबूत झालेले आहात. हे सर्व अनुभवत असताना तुमच्यामध्ये आनंद, समाधान आणि कृतज्ञतेचा भाव तुमच्या मनात येत आहे. हे सर्व अनुभवत असताना तुमच्या मनामध्ये आनंद, समाधान आणि कृतज्ञतेचा भाव उमटत आहे. आता माझ्या मागोमाग तुम्ही मनामध्ये म्हणा, मी माझ्या व्यवसायात यशस्वी होत आहे. मी माझ्या व्यवसायात यशस्वी होत आहे. मी योग्य तो निर्णय घेत आहे. मी योग्य तो निर्णय घेत आहे. माझा व्यवसाय सातत्याने वाढत आहे. माझा व्यवसाय सातत्याने वाढत आहे. माझा व्यवसाय सातत्याने वाढत आहे. पैसा माझ्याकडे सुलभतेने येतो आहे. पैसा माझ्याकडे सुलभतेने आणि सहजपणे येतो आहे. पैसा माझ्याकडे सुलभतेने आणि सहजपणे येतो आहे. मी समृद्धी स्वीकारण्यास पूर्णपणे तयार आहे. मी समृद्धी स्वीकारण्यास पूर्णपणे तयार आहे. मी समृद्धी स्वीकारण्यास पूर्णपणे तयार आहे. मी आत्मविश्वासाने पुढे जात आहे. मी आत्मविश्वासाने पुढे जात आहे. मी आत्मविश्वासाने पुढे जात आहे. माझा व्यवसाय एका उच्चतम पातळीपर्यंत पोहोचलेला आहे. माझा व्यवसाय एका उच्चतम पातळीपर्यंत पोहोचलेला आहे. माझा व्यवसाय एका उच्चतम पातळीपर्यंत पोहोचलेला आहे आणि मला खूप यश प्राप्त झालेलं आहे. आणि मला खूप यश प्राप्त झालेलं आहे. माझ्याकडे खूप ऑर्डर्स येत आहेत. माझ्याकडे खूप ऑर्डर्स येत आहेत आणि ह्या सर्व ऑर्डर्स मी सक्सेसफुली पूर्ण करून ग्राहकांना समाधानी करत आहे. आणि ह्या सर्व ऑर्डर्स मी सक्सेसफुली पूर्ण करून ग्राहकांना समाधानी करत आहे. या सर्व ऑर्डर्स मी सक्सेसफुली पूर्ण करून ग्राहकांना समाधानी करत आहे. ग्राहकांना समाधानी करत आहे. आता पुन्हा एकदा मनामध्ये कृतज्ञतेचा भाव आणा. पुन्हा एकदा मनामध्ये कृतज्ञतेचा भाव आणा आणि आता ह्या क्षणाला तुमच्या जवळ जे आहे, आता ह्या क्षणाला तुमच्या जवळ जे आहे आणि पुढे जे येणार आहे आणि पुढे जे येणार आहे त्याचे आभार माना. आता ह्या क्षणाला तुमच्या जवळ जे आहे
जे पुढे येणार आहे त्या दोघांचेही आभार माना, त्या दोघांचेही आभार माना. हा सकारात्मक प्रभाव तुमच्या अवचेतन मनात तुम्ही आता साठवत आहात. हा सकारात्मक प्रभाव तुम्ही तुमच्या अवचेतन मनामध्ये साठवत आहात आणि योग्य वेळी योग्य कृतीतून तो प्रकट होत आहे. आणि योग्य वेळी योग्य कृतीमधून तो प्रकट होत आहे. योग्य वेळी योग्य कृतीमधून तो प्रकट होत आहे. आता बघा, तुमचा बिझनेस किती मोठ्या वरच्या पातळीवर पोहोचलेला आहे. अनेक ग्राहक तुमच्याकडे स्वखुशीने सहजतेने आकर्षित होत आहेत. अनेक ग्राहक तुमच्याकडे स्वखुशीने सहजतेने आकर्षित होत आहेत. तुम्ही त्यांच्याशी अगदी प्रेमाने बोलत आहात. त्यांना योग्य ती सर्व्हिस तुम्ही देत आहात. योग्य ते प्रोडक्ट तुम्ही त्यांना देत आहात. आणि ते अगदी समाधानी होऊन तुमच्याकडून जात आहेत. अगदी समाधानी होऊन तुमच्याकडून ते जात आहेत. आता हळूहळू तुमचं लक्ष पुन्हा एकदा श्वासांकडे केंद्रित करा. हळूहळू तुमचं लक्ष श्वासांकडे केंद्रित करा. हळूहळू तुमचं लक्ष श्वासांकडे केंद्रित करा. हळूहळू डोळे उघडा. हळूहळू डोळे उघडा आणि थोडं पाणी पिऊन घ्या. आपला व्यवसाय यशस्वी, स्थिर आणि समृद्ध होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ह्या मेडिटेशनची प्रॅक्टिस तुम्ही दररोज करायची आहे. ह्या मेडिटेशनची प्रॅक्टिस तुम्ही दररोज करायची आहे. जेवढं ब्रह्ममुहूर्तावर कराल तेवढं ह्याचा फायदा तुम्हाला अधिकाधिक होईल. जेवढा ब्रह्ममुहूर्तावर कराल तेवढा ह्याचा फायदा तुम्हाला अधिकाधिक होईल. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या बिझनेस मधली ग्रोथ अनुभवू शकाल. तर अशाच प्रकारच्या अजून काही मेडिटेशनसाठी आमचं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.